नमस्कार. तूळ राशीच्या सर्व मंडळींना मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी आपले मनापासून स्वागत करते. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात तूळ राशीच्या मंडळींना असे कोणते 4 चमत्कार घडणार आहेत, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. जे तुम्हाला सांगते तूळ राशीच्या मंडळींनो, जे थांबलं होतं ना ते आता पुन्हा हलायला लागणार आहे. तूळ राशीच्या आयुष्यात आता असा एक काळ गेला की जिथे तुम्हाला सांगते तुमचं सगळं असूनही काहीच नव्हतं. तुमच्यासोबत लोक होते परंतु त्यांचा आधार काही नव्हता आणि तुमची मेहनत होती परंतु त्याचं फळ नव्हतं. न्यायाची अपेक्षा होती परंतु शांतता नव्हती. तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला, मी चुकतोय का? मी जास्त चांगला वागतोय का? माझ्या नशिबात हे सगळं का? पण सत्य वेगळं होतं. तूळ राशीने जे सहन केलं ते तुमची कमजोरी नव्हती, तर ते तुमच्या कर्माची खरं सांगू का परीक्षा होती. आणि प्रत्येक परीक्षेला एक वेळ असते तुम्हाला सांगते. तर त्यामुळे जूनचा पहिला आठवडा तोच क्षण घेऊन येतो आहे. हा आठवडा फक्त तुम्हाला सांगते दिवस बदलत नाही तर तो काळाची दिशा देखील बदलणार आहे. इथून पुढे गोष्टी योगायोगाने घडत नाही तर कर्माच्या हिशोबाने आता घडणार आहे. 4 चमत्कार, 4 टप्पे आणि एक नवीन अध्याय ज्याची सुरुवात आता होणार आहे. तर तूळ राशीच्या मंडळींनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला अशी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर तूळ राशीच्या मंडळींनो, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणते असे चमत्कार घडणार आहेत? तर ते 4 चमत्कारमधला पहिला चमत्कार आहे म्हणजे तुम्हाला सांगते अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय. तर तूळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे तुम्ही कायम शांत राहिलात, पण समोरच्यांनी काय केलं त्याचा गैरफायदा घेतला. कोणी तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला, कोणी तुमच्या शब्दांचा अर्थ फिरवला, कोणी तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतः घेऊन गेले. परंतु हे सगळं होत असताना तुम्ही गप्प राहिलात, कारण तुम्हाला वाटलं की सत्य एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात हे सगळं सत्य हालचाल करायला लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला दोष दिला गेला तिथे प्रश्न विचारले जातील. ज्या गोष्टी लपवल्या गेल्या त्या उघड व्हायला लागतील. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही, कारण परिस्थिती तुमच्याच बाजूने आता बोलेल. काही लोक तुमच्याकडे पाहताना नजर खाली करतील, काही लोक आता तुम्हाला सांगते अचानक गप्प होतील आणि काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील. तुम्हाला सांगते हे काही सूड नाही तर हे आता कर्माचं फळ, कर्माचा न्याय असणार आहे, जो शांतपणे परंतु अचूकपणे काम करतो. दुसरा चमत्कार असा घडेल की थांबलेल्या नशिबाला आता अचानक गती मिळेल. तर तूळ राशीच्या आयुष्यात एक विचित्र टप्पा होता जिथे सगळं प्रयत्न करूनही मात्र परिणाम मिळत नव्हता. तुम्ही योग्य लोकांशी बोललात, योग्य ठिकाणी तुम्ही मेहनत केली, परंतु वेळ मात्र तुमच्या बाजूने नव्हती. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही वेळ बदलते. एक फोन येतो, मेसेज मिळेल किंवा एखादी भेट ठरेल. त्या क्षणी तुमचे जे थांबलेले अडथळे होते, थांबलेले चक्र होते ते आता फिरायला लागतील. ज्या गोष्टीसाठी तुम्ही बरेच महिन्यांपासून वाट पाहिलीत त्या गोष्टी आता काही दिवसात घडायला लागतील. हे अचानक घडेल म्हणूनच हे चमत्कार तुम्हाला नक्कीच वाटेल. तुमचं नशीब बदलते कारण कर्माचा पहिला अध्याय आता पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या पायरीवर तुम्हाला नेण्याची तयारी सुरू होत आहे. तिसरा महत्त्वपूर्ण चमत्कार म्हणजे की त्या नात्यांमधील पडदा हटणार. तुम्हाला सांगते हा चमत्कार जो होणार तो थोडा वेदनादायक असू शकतो, पण तो सगळ्यात जास्त तुम्हाला मनाला समाधान देणारा आणि डोक्याला शांतता देणारा असेल. कारण तूळ राशीने अनेक नाती मनापासून जपली, पण सगळ्यांनी तेवढीच प्रामाणिकता दाखवली नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात नात्यांमधील मुखवटे पडायला लागतील. कोणी अचानक दुर्लक्ष करेल, कोणी तुमच्याशी एकदम थंडपणाने वागेल, तुमच्याशी बोलणं कमी करेल. हे पाहून तुम्हाला थोडं वाईट वाटेल, परंतु तुम्हाला सांगते त्याचवेळी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल की कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त सवयीने आपल्या वागतं आहे. तर हा काळ नात्यांचा शेवट नाही तर नात्यांचं शुद्धीकरण असणार आहे. जे खरे आहेत ना तेच तुमच्यासोबत राहतील आणि जे खोटे आहेत ना ते आपोआप दूर होतील. चौथा महत्त्वाचा चमत्कार म्हणजे की आतून बदलणार. तुमचा हा चमत्कार तुम्हाला बाहेरून कोणाला दिसणार नाही, परंतु ते तुमचं संपूर्ण आयुष्य आतमधून बदलवून टाकणार. जूनच्या पहिल्या आठवड्यात तूळ राशीच्या मनात एक शांत स्थैर्य निर्माण होईल.
तुम्ही कमी विचार करायला लागाल, कमी घाबरायला लागाल, तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल, जास्त स्पष्ट निर्णय घ्यायला लागाल. जिथे आधी तुम्ही थांबत होतात तिथे आता तुम्ही ठामपणे उभे राहायला लागाल. जिथे आधी तुम्ही सहन करत होतात तिथे आता तुम्ही मर्यादा बाळगाल. आणि हा बदल आहे ना हळू असतो परंतु खोल असतो. हा कर्माचा पहिला अध्याय असेल जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधाल आणि स्वतःच्या आयुष्याचं नेतृत्व स्वतःच्या हातात घ्याल. तुम्हाला सांगते हा शेवट नाही, हा नियतीचा नवा अध्याय सुरू होणार. जूनचा पहिला आठवडा हे एक वळण आहे जिथे जुना त्रास मागे राहतो आणि नवीन गोष्टी तुमच्यासमोर पुढे उभे राहतील. इथे काही मिळेल, काही सुटेल, काही लोक दूर होतील, काही नवीन आयुष्यात येतील, काही गोष्टी कायमच्या जवळ येतील. पण एक गोष्ट नक्कीच आहे की तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाहीत. कर्माचा पहिला अध्याय तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही तर तो तुम्हाला आता जागृत करण्यासाठी येत आहे. तुम्हाला सांगते जे हरवलं आहे ते परत यायला सुरुवात होईल, जे अडकलं आहे ते सुटायला लागेल आणि जे अन्यायाने गेले ते हिशोब त्याचा आपोआप पूर्ण होईल. तुम्हाला सांगते आता हा जो संदेश आजचं जे तुम्हाला 4 चमत्कार सांगितलेले ते ऐकून तुमच्या मनात नक्कीच काहीतरी हललेलं असेल आणि हललेलं असेल तर समजून घ्या हा योगायोग नाही, आता हाच तो क्षण आहे जिथे आता तुमची नियती तुम्हाला सांगते आता तुझा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि तुम्हाला सांगते आता या प्रवासाचा नक्कीच तुम्ही पुरेपूर उपभोग घ्या. तर मंडळींनो, हा व्हिडिओ इथेच संपत नाही तर हे तुम्हाला सांगत आहे की हे तुमचं नवीन आयुष्य आता इथून सुरू होत आहे. तुळ राशीच्या मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.